मध्ये आपण पाहिलेलं आहे पहा की सर्वसमावेशक शिक्षणाची गरज आणि सर्वसमावेशक शिक्षणाचं महत्त्व काय आहे, या गोष्टीचा अभ्यास आपण मागील लेक्चरमध्ये केलेला आहे. आज आपण पाहणार आहोत सर्वसमावेशक शिक्षणाच्या संदर्भातील विविध असणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ध्येय धोरणे आणि कायदे. म्हणजे सर्वसमावेशक शिक्षणाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती कोणकोणते प्रयत्न झालेले आहेत, कोणती धोरणे अस्तित्वात आलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये कोणकोणते कायदे झालेले आहेत किंवा कोणती पावलं उचलली गेलेली आहेत, या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. तर या धोरणे आणि कायद्यांविषयी विचार करत असताना सर्वप्रथम आपण पाहणार आहोत इंटरनॅशनल पॉलिसीज फॉर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक सर्वसमावेशक शिक्षणासंदर्भातील जी कुठली धोरणे आहेत किंवा पॉलिसीज आहेत त्याचा आपण अगोदर अभ्यास करणार आहोत. तर याचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये सर्वात पहिलं जे धोरण आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं ते आहे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स 1948, म्हणजे 1948चा जो मानवी हक्काचा जाहीरनामा आहे तो या सर्वसमावेशक शिक्षणाच्या संदर्भातील किंवा अपंगांच्या शिक्षणाच्या संदर्भातील पहिलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे, जे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती टाकल्या गेलेलं होतं. तर 1948 साली संयुक्त राष्ट्रसंघ, ज्याला आपण युनो म्हणतो, युनायटेड नेशन्स, या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेमध्ये मानवी हक्काचा जाहीरनामा स्वीकारला गेला आणि या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये शिक्षणासंदर्भामध्ये असं वक्तव्य करण्यात आलं किंवा असा ठराव करण्यात आला की सर्व बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची हमी, म्हणजे सर्व बालकांना शिक्षण हे मोफत व सक्तीचे करणे, हा या 1948च्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामध्ये शिक्षणासंदर्भातचा महत्वपूर्ण ठराव स्वीकारला गेलेला आहे. आणि त्यात असं म्हटलं आहे की मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्याच्या दृढीकरणासाठी आणि मानवाच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षण हा महत्वपूर्ण घटक आहे. म्हणून शिक्षणातून सर्व राष्ट्रे असतील, विभिन्न धर्म असतील, वंश असतील, यांच्यामध्ये सामंजस्य, सहिष्णुता, समानता आणि मैत्री यांना चालना देण्यासाठी हा महत्वपूर्ण भाग आहे, असं त्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्याच्या ठरावामध्ये म्हटलेलं आहे. आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा ही कृती त्या काळामध्ये अत्यंत महत्वाची समजली गेलेली आहे. कारण काय झालेलं आहे, 1914 ते 1918 आणि 1939 ते 1945 या कालखंडामध्ये जग हे 2 जागतिक महायुद्धांना सामोरं गेलेलं आहे. त्यामुळे मागील 50 वर्षाच्या काळातच काय परिस्थिती झालेली की जगामध्ये भयंकर असा असंतोष पसरला गेलेला होता आणि म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेने या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश केला आणि त्याला शिक्षणा संदर्भामध्ये त्याच्यात हा ठराव मंजूर करण्यात आला की सर्व राष्ट्रांतील सर्व जे बालक आहेत या बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची हमी, म्हणजे सर्वांना शिक्षण हे मोफत व सक्तीचं दिलं जावं किंवा दिलं जाईल आणि याच्यासाठी जागतिक बँकेकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मदत केली जाईल, अशा प्रकारचा ठराव या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेला आहे. हा ठराव जो आहे तो 10 डिसेंबर 1948 रोजी पॅरिसमध्ये जी सभा झाली होती संयुक्त राष्ट्र संघाची, या सभेमध्ये तो स्वीकारण्यात आलेला आहे. आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, म्हणजे जे वर्ल्ड रेकॉर्डचं गिनीज बुक आहे, या गिनीज बुकाच्या रेकॉर्डनुसार जगातील सर्वाधिक मोठा भाषांतरित दस्तऐवज म्हणून या मानवी हक्काच्या जाहीरनाम्याकडे पाहिलं जातं. हे घोषणापत्र करण्यामागचा सर्वात महत्वाचा उद्देश काय होता की नुकतंच जग जे दुसऱ्या जागतिक महायुद्धाला सामोरं गेलं होतं आणि जगाने जी खूप मोठ्या प्रमाणावर झालेली मनुष्यहानी असेल, वित्तहानी असेल, पसरलेला असंतोष असेल, या सर्व गोष्टींचा जो अनुभव घेतला होता किंवा वंशवादाच्या भावनेतून असेल, जातीवादाच्या भावनेतून असेल, जे मोठ्या प्रमाणामध्ये इटली असेल, जर्मनी असेल, जिथे की ज्यू लोकांच्या हत्या झाल्या होत्या, म्हणजे वांशिक वाद मोठ्या प्रमाणामध्ये उफाळून आला होता, या सर्व गोष्टींना कुठेतरी शह बसावा या उद्देशाने या घोषणापत्राकडे एक महत्वपूर्ण असा दस्तऐवज म्हणून
पाहिलं जातं. आणि ज्याला आपण म्हणू शकतो की दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या नंतरची मानवाधिकाराच्या संदर्भातली आंतरराष्ट्रीय पातळीवरील किंवा जागतिक पातळीवरील ही एक सर्वात मोठी घोषणा म्हणून सुद्धा या जो मानवी हक्कांचा जाहीरनामा आहे, जागतिक जाहीरनामा ह्युमन राईट्सचा 1948 सालचा, याच्याकडे पाहिलं जातं. तर याच्यामध्ये एकंदरीत आहे ना 29 कलमांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि त्यानंतर ज्या अनेक जागतिक संघटनांकडून झालेले करार आहेत, त्या करारांचा सुद्धा या जागतिक स्तरावरती मानवाधिकाराच्या संदर्भामध्ये स्वीकार करण्यात आलेला आहे. असं हे आपल्याला म्हणता येईल की सर्वसमावेशक शिक्षणाच्या संदर्भात मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये कोणता महत्वपूर्ण ठराव पास करण्यात आलेला आहे, तर सर्व बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची हमी याच्या अंतर्गत किंवा याच्या मार्फत देण्यात आलेली आहे. हा जागतिक पातळीवरील सर्वसमावेशक शिक्षणाच्या संदर्भातील पहिला जो बदल आहे किंवा पहिलं जे धोरण आहे, पहिली पॉलिसी आहे, असं आपल्याला नक्कीच येथे म्हणता येईल. त्याच्यानंतर दुसरी जी पॉलिसी किंवा धोरण आहे, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ चाइल्ड 1989, म्हणजे 1989 सालचा जो संयुक्त राष्ट्रसंघाच्या संघाने केलेला जो बाल हक्काचा मसुदा आहे, 1989 साली सादर केलेला. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की प्रत्येक मुलाला जगण्याचा, शिक्षणाचा आणि स्वसंरक्षणाचा हक्क आहे, असं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आता पहिल्यामध्ये काय म्हटलेलं आहे 1948च्या मध्ये की सर्व बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची हमी ही मानवी हक्काच्या जाहीरनाम्याने दिली. आणि 1989च्या ज्या संयुक्त राष्ट्रसंघाने केलेला बाल हक्काचा मसुदा आहे, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की प्रत्येक मुलाला जीविताचा म्हणजे जगण्याचा हक्क असेल, त्याला स्वसंरक्षणाचा हक्क असेल आणि त्याला शिक्षणाचा हक्क असेल. हे त्याचे 3 हक्क असे महत्वपूर्ण असतील. आणि त्याच्याच पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोणत्याही म्हणजे वंश असेल, धर्म असेल, जात असेल, क्षमता असतील, याच्यानुसार कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही. आणि सर्व बालकांना राजकीय, आर्थिक, जागतिक आणि सांस्कृतिक पातळीवरचे सर्व प्रकारचे अधिकार हे प्राप्त असतील. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा उच्च नीच असा भेदभाव केला जाणार नाही, कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये फरक केला जाणार नाही. सर्वांना हे अधिकार समान स्वरूपामध्ये प्राप्त होतील. त्याच्यानंतर मुलांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करणे, त्यांच्यामध्ये असणारी क्षमता ओळखणे, या सर्व बाबीचा अधिकार हा स्वतः त्या मुलाला असणारा मूलभूत अधिकार असेल. म्हणजे त्याला त्याच्या ज्या असणाऱ्या गरजा आहेत, मग त्याच्या गरजांमध्ये त्याचं शिक्षण असेल किंवा ज्या कुठल्या सर्व बाबी समाविष्ट होत असतील, या सर्व बाबींना किंवा या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचा त्या बालकाला मूलभूत अधिकार असेल. स्वतःचं जीवन जगण्याचा आणि स्वतःचा विकास करण्याचा सुद्धा अधिकार या बाल हक्काच्या मसुद्याने बालकांना दिलेला आहे किंवा मुलांना दिलेला आहे. त्याच्यानंतर हिंसा असेल, गैरवर्तन असेल, अत्याचार असेल, यांपासून संरक्षण मिळण्याचा सुद्धा हक्क या मसुद्यामध्ये नमूद केलेला आहे. या मसुद्यानुसार मुलांना तो हक्क सुद्धा देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक बालकाच्या असणाऱ्या ज्या गरजा आहेत, त्या गरजा पूर्ण कशा करता येतील याच्यासाठी त्याला सक्षम बनवण्यासाठी सुद्धा तरतुदी या बाल हक्काच्या मसुद्यामध्ये, या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यासोबतच प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक बालकाला स्वतःची मते व्यक्त करण्याची आणि ती मते समोरच्या व्यक्तीला पटवून देण्याची ही सुद्धा मुभा किंवा हा सुद्धा हक्क याच्यामध्ये नमूद केलेला आहे. आणि या सर्व गोष्टीच्या माध्यमातून बालकांना जागतिक स्तरावरती सर्वसमावेशकरित्या शिक्षणाचा हक्क कसा देता येईल याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत. आणि याची जी नोंद आहे ती जो बाल हक्काचा मसुदा आहे त्या मसुद्यातील किंवा जो आपण मानवी हक्काचा जाहीरनामा पाहिलेला आहे 1948 मधला, त्या जाहीरनाम्यातील कलम 2 आणि कलम 23 नुसार जे नमूद केलेलं आहे की कोणकोणत्या बाबींवरून व्यक्तींमध्ये, बालकांमध्ये भेदभाव करावयाचा नाही, तर इथे ऍज इट इज त्याला कंटिन्युएशन दिलेलं आहे की कलम 2 व 23 नुसार बालकांना भेदभावाची वागणूक कुठेही मिळता कामा नये. त्याच्यानंतर
कलम 23 मध्ये काय सांगितलं की अक्षमता असणाऱ्या बालकांना शिक्षणात प्रवेश. हॅलो हॅलो सर, आवाज नाही येत आहे तुमचा. सर आवाज नाही येते. सर आवाज नाही येते तुमचा. हॅलो. हा सर, येतोय आता. हा येतो ना. ओके. हो हो. तर याच्यामध्ये आपण जो दुसरा मुद्दा अभ्यासत होतो की संयुक्त राष्ट्रसंघाने जो केलेला 1989 साली केलेला जो बाल हक्काचा मसुदा आहे, त्याच्यामध्ये मी अगोदर सांगितलं की सर, पुन्हा आवाज गेलाय तुमचा. आवाज नाही येते आता.
आता माझा आवाज येतोय सर्वांना? हो सर, येतोय. ओके, हा इंटरनेटचा जरा प्रॉब्लेम येतोय. नेट कनेक्शन बंद झाल्यामुळे 2 वेळा तसं आपल्याला व्यत्यय आलेला आहे. ठीक आहे, आपण कंटिन्यू करूया. तर आपण जो मुद्दा अभ्यासत होतो की जो युनोने बाल हक्काच्या संदर्भामध्ये जो दिलेला मसुदा आहे, बाल हक्काचा मसुदा आपण ज्याला म्हणू शकतो, त्या मसुद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत हे आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे. तर आपण विचार करत होतो की कलम 2 व 23 नुसार काय म्हटलेलं आहे. कलम 23 मध्ये काय म्हटलेलं आहे की अक्षमता असणारी बालके यांना शिक्षणामध्ये प्रवेश दिला पाहिजे. त्याच्यासोबतच त्यांना प्रशिक्षणाची व्यवस्था असेल, आरोग्याच्या सोयी सुविधा असतील, पुनर्वसनाची सोय असेल, व्यवसायाची सोयी सुविधा असेल, मनोरंजनाच्या संधी असतील, या सर्व गोष्टी समान हक्काने मिळणं आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकास होण्यास मदत होईल. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आपण अभ्यासणार आहोत की जॉमेटिन वर्ल्ड कॉन्फरन्स 1990 म्हणजे 1990 साली झालेली जॉमतीन येथील जागतिक परिषद जी कॉन्फरन्स होती, त्या कॉन्फरन्स मध्ये काय म्हटलेलं आहे की 1990 साली झालेली ही कॉन्फरन्स, यामध्ये असं म्हटलेलं आहे की शिक्षणासाठी म्हणजे सर्वांसाठी शिक्षण हे ध्येय या कॉन्फरन्स मध्ये समोर ठेवलं गेलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत पुढील बाबींवरती विचार किंवा चर्चा या परिषदेमध्ये, या जागतिक कॉन्फरन्समध्ये, या जागतिक परिषदेमध्ये झालेली आहे. तर त्याच्यामध्ये पहिली बाब आहे की सर्वच बालकांना, विशेषतः असंरक्षित बालके, वंचित बालके, अपंग बालके यांना शिक्षण देणे व त्यांचं पूर्व बाल्यावस्थेमध्ये जे होणारं जतन आहे याच्यामध्ये सुधारणा करणे, या या गोष्टींवरती सुद्धा या जागतिक परिषदेमध्ये फोकस करण्यात आलेला आहे, भर देण्यात आलेला आहे. म्हणजे कसं की जे अपंग बालके आहेत, वंचित बालके आहेत, असंरक्षित बालके आहेत, यांना संरक्षण देणे आणि शिक्षण देणे. तसेच पूर्व बाल्यावस्थेमध्ये म्हणजे कसं म्हणता येईल आपल्याला की जन्मपूर्व अवस्थेमध्ये या बालकाला त्याचं जतन, त्याचं संवर्धन उत्तम प्रकारे करण्यासाठी त्या मातेची काळजी घेणे, या संदर्भातल्या तरतुदी सुद्धा या परिषदेमध्ये करण्यात आलेल्या आहे. या परिषदेमध्ये त्याच्यावरती सखोल अशी चर्चा करण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्व बालकांना, विशेषतः त्याच्यामध्ये मुली असतील, वांशिक अल्पसंख्याक असतील, यांना पूर्णतः मोफत व उत्तम दर्जाचे आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण इसवी सन 2015 पर्यंत मिळण्याची हमी द्यावी, अशी एक शिफारस या जागतिक परिषदेने केलेली आहे. म्हणजे 2015 सालापर्यंत ज्या मुली असतील, जे वांशिक अल्पसंख्याक गटातील विद्यार्थी असतील, यांना मोफत, सक्तीचं आणि उत्तम दर्जाचं शिक्षण द्यायचं, अशी शिफारस किंवा अशी तरतूद या परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर सुयोग्य अध्ययन आणि जीवन कौशल्य या कार्यक्रमासाठी न्याय्य संधी उपलब्ध करून देऊन अध्ययन गरजांची परिपूर्ती करण्याचं ध्येय सुद्धा या जागतिक परिषदेने मांडलेलं आहे. हे ध्येय सुद्धा पूर्ण करण्याचं त्यांनी याच्यामध्ये प्रतिपादित केलेलं आहे. त्याच्यानंतर इसवी सन 2015 पर्यंत प्रौढ साक्षरता अभियान, विशेषतः स्त्रियांचं प्रौढ साक्षरता अभियान, याच्यामध्ये कमीत कमी 50% सुधारणा करणे, हे सुद्धा ध्येय या जागतिक परिषदेमध्ये 1990 साली झालेल्या जागतिक परिषदेमध्ये मांडण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, लैंगिक शिक्षण किंवा लैंगिक भेदभाव असेल, या संदर्भातील जी वर्तणूक असेल किंवा भेदभाव असेल, यांच्यामध्ये भेदभाव किंवा जे व्हेरिएशन्स आहेत किंवा त्याच्यामध्ये केला जाणारा जो उच्च नीच असा भेदभाव असेल, तो कमी करणे,
हे सुद्धा ध्येय या जागतिक परिषदेने समोर ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आवश्यक असणारी साक्षरता असेल, मग त्याच्यामध्ये साक्षरतेमध्ये मग लेखन क्षमता असेल, गणन क्षमता असेल, जीवन कौशल्य असतील, यांच्या शिक्षणाची हमी देणे, हे सुद्धा हा सुद्धा विषय या जागतिक परिषदेने चर्चेमध्ये घेतलेला आहे, त्याची सुद्धा शिफारस केलेली आहे. त्याच्यानंतर सर्वांसाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर ऑल, हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी सहस्त्रक विकासाची, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स अशी त्यांनी काही मांडलेली आहेत. तर ते ध्येय कोणती आहेत? तर सर्वात पहिलं ध्येय असेल की दारिद्र्य आणि उपासमार या दोन गोष्टींचे सर्वात प्रथम निर्मूलन करणे. म्हणजे संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या देशांमध्ये दारिद्र्य आहे, गरिबी आहे, ती गरिबी आणि त्या गरिबीमुळे होणारी नागरिकांची, बालकांची असेल उपासमार, या दोन गोष्टी समूळ नष्ट करणे, त्यांचं निर्मूलन करणे. म्हणजे आता सर्वांसाठी शिक्षण हा पर्याय जेव्हा आपल्याला खुला करायचा आहे, जेव्हा त्या मार्गावरती आपल्याला जायचंय, त्याच्यापूर्वी आपल्याला काय करावं लागणार आहे की ज्या व्यक्तीच्या असणाऱ्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, या मूलभूत गरजा अगोदर त्यांची परिपूर्ती करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा या गरजांची परिपूर्ती होईल तेव्हाच तेथून पुढे शिक्षण या मार्गावरती किंवा शिक्षणाचा विचार आपण करू शकतो. आणि जेव्हा शिक्षणाचा विचार आपण करणार आहोत तेव्हा आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे की गरिबी आणि गरिबीमुळे होणारी उपासमार या दोन गोष्टींचं समूळ उच्चाटन आपल्याला करावं लागणार आहे. हे त्याच्यामध्ये जे ध्येय मांडलेले आहेत त्या ध्येयामध्ये पहिलं ध्येय हे प्रतिपादन केलेलं आहे. त्याच्यानंतर सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना पूर्णपणे साध्य करणे, म्हणजे सर्वांना, सर्व ठिकाणी, सर्व प्रकारे, सर्व घटकातील लोकांना, सर्व घटकातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, हे एक ध्येय याच्यामध्ये प्रतिपादन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर लैंगिक भेदभाव असेल हा समूळ नष्ट करणे, म्हणजे स्त्री आणि पुरुष याच्या वरून जे कनिष्ठ आणि श्रेष्ठ असं समजलं जातं, त्यांच्यामध्ये जो भेदभाव केला जातो तो भेदभाव पूर्णपणे नष्ट करणे आणि तो भेदभाव नष्ट करून दोन्हींनाही समान वागणूक देणे. आणि या समान वागणुकीतून स्त्री पुरुष समानता हे जे मूल्य आहे, हे मूल्य जोपासणे, हे सुद्धा त्याच्यामधलं एक ध्येय आहे. त्याच्यासोबतच महिला सक्षमीकरणाला चालना देणे, म्हणजे आता स्त्री आणि पुरुष असा भेद करायचा नाही, दोघांनाही जर समान वागणूक द्यायची आहे, समान संधी द्यायची आहे, स्त्री पुरुष समानता आणायची आहे, तर साहजिकच त्याच्यासाठी काय करणं पण आवश्यक आहे की महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी महिला सबलीकरण जर करायचं असेल तर काय करणं आवश्यक आहे, महिलांना सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या संधी पुरुषांसोबतच उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. महिलांना नोकरी व व्यवसायाच्या संधी सुद्धा पुरुषांप्रमाणेच उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी सुद्धा याच्यासाठी करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे. आता बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यास बालमृत्यूचं कारण काय असणार आहे की असणारं दारिद्र्य आणि उपासमार, या दोन गोष्टींमुळे कुपोषण आणि कुपोषणामुळे बालमृत्यू. तर ही श्रृंखला जर तोडायची असेल तर मग सर्वात पहिल्या ध्येयाकडे आपल्याला आणखी पाहावं लागेल की दारिद्र्य नष्ट करणे आणि उपासमार कमी करणे. आणि या जर दोन गोष्टी कमी झाल्या तर अर्थातच येथून मग कुपोषणाचं प्रमाण कमी होणार आहे आणि त्याच्यातून होणारे जे बालमृत्यू आहेत, कुपोषित मुलांचे मृत्यू आहेत, हे सुद्धा कमी होणार आहेत. त्यासोबतच बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी ज्या असणाऱ्या आरोग्याच्या सोयी सुविधा आहेत, या आरोग्याच्या सोयी सुविधांमध्ये सुद्धा वाढ करणे, त्या सुद्धा अद्ययावत करणे अत्यंत गरजेचं आहे. हे सुद्धा त्याच्यामधलं एक ध्येय सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या गरोदर माता आहेत या मातांचं आरोग्य सुधारणे, या गरोदर मातांचं जर आरोग्य सुधारलं गेलं तर साहजिकच त्यांच्यापासून जन्माला येणारी जी बालकं असतील ती बालकं कुपोषित असणार नाही, सुदृढ बालकं जन्माला येतील आणि बालमृत्यूचं प्रमाण हे ऑटोमॅटिक कमी होईल किंवा बालमृत्यूला आळा बसेल. त्याच्यानंतर HIV असेल, एड्स असेल, मलेरिया असेल, यासारख्या रोगांचं निराकरण करणे. म्हणजे आता सर्वात पहिले हा एक आपल्याला गोष्ट इथे लक्षात घ्यावी लागेल की हे कोणत्या परिषदेने मांडलंय, 1990 साली जी झालेली जॉन्टीन
जागतिक परिषद आहे, वर्ल्ड कॉन्फरन्स आहे, त्याने तेव्हा मांडलेली, म्हणजे आजपासून आपण एक जनरली विचार केला तर 30 वर्षापूर्वी मांडलेली ही ध्येय धोरण आहे. मग मग त्या काळामध्ये जे फोफावलेले रोग होते, मलेरिया असेल, HIV एड्स असेल, या रोगांचं पूर्णपणे निराकरण करणे, ते रोग पूर्णपणे नाहीसे करणे किंवा त्यांच्यावरती चांगल्या प्रमाणामध्ये लसीकरण उपलब्ध करून देणे, हे सुद्धा एक ध्येय या परिषदेमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर सुरक्षित पाणी न मिळणाऱ्यांची संख्या निम्म्यावर आणून शाश्वत विकासाकडे वाटचाल करणे. म्हणजे बऱ्याच आपल्याला ही गोष्ट एक माहित असेल की पहा की मागील काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये कॉलरा हा रोग जो पसरला होता, थैमान घालणारा जो रोग होता, किंवा कावीळ असेल, हे कशामधनं होणारे रोग आहेत की पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे, खराब पाण्यामुळे होणारी पसरणारी ही रोगराई आहे. मग या ज्या रोगराई आहेत, या रोगराईंना पूर्णपणे आळा घालून सर्वांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्याची उपलब्धता करून देणे आणि सुरक्षित पाणी मिळणाऱ्यांची संख्या निम्म्यावर आणणे, म्हणजे असुरक्षित पाणी ज्यांना मिळतं अशा लोकांची संख्या कमी करणे आणि सुरक्षित पाणी मिळणाऱ्यांची संख्या वाढवणे, म्हणजे पाणी उत्तम प्रकारे किंवा चांगलं पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करणे, हे ध्येय एक समोर ठेवलं. आणि हे ध्येय पूर्ण करून शाश्वत विकासाकडे जगाची वाटचाल करणे, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, शाश्वत विकासाकडे वाटचाल करणे, हे सुद्धा एक ध्येय समोर ठेवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर अधिक मदत करणे, अधिक कर्जमुक्ती करणे, जगातील वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये आवश्यक असणाऱ्या औषधांची उपलब्धता करून देणे आणि सर्व राष्ट्रांमध्ये सुशासन यासाठी जागतिक सहयोगाचा विकास करणे, म्हणजे या सर आवाज येत नाहीये तुमचा. सर आवाज येत नाहीये. हा, आता आवाज येतोय? हो सर. ओके. बऱ्याच वेळा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय. तर आपण हा जो जॉन जागतिक परिषद 1990 ची याची सर्व ध्येय धोरण आपण अभ्यासलेले आहे. त्याच्यानंतर पुढचा जो राष्ट्रीय स्तरावरती झालेली जी पॉलिसी किंवा जो प्रयत्न आहे, जे दकार फ्रेमवर्क फॉर ऍक्शन 1990, म्हणजे 1990 साली जे दकार फ्रेमवर्क 2000 त्यांनी काय म्हटलेलं आहे की हे 2000 सालीचं आहे, सॉरी, दकार फ्रेमवर्क फॉर ऍक्शन इसवी सन 2000. तर 2000 साली सिनेगल मधील दकार येथे एक जागतिक शिक्षण मंच स्थापित झाला होता, ज्याला आपण वर्ल्ड एज्युकेशन फोरम असं म्हणू शकतो. तर या फोरमने काय म्हटलेलं आहे की या फोरम मध्ये जेव्हा हा स्थापन झाला, त्या फोरम मध्ये 1100 प्रतिनिधींनी सहभाग नोंदवलेला होता. त्या बैठकीला किंवा त्या सभेला 1100 प्रतिनिधी उपस्थित होते संपूर्ण जगभरातील. या बैठकीमध्ये असं म्हटलं होतं की बहुसंख्य राष्ट्रे ही
1990 साली जो संमत केलेली ध्येय आहेत. कोणी? या जॉन्सन जागतिक परिषदेने 1990 साली जी ध्येय मांडली होती, जी आता आपण 8 ध्येय पाहिली, ही 8 ध्येय 2000 सालापर्यंत म्हणजे 10 वर्षाच्या कालखंडामध्ये बरीच राष्ट्र, जगभरातील बरीच राष्ट्र ही ध्येय पूर्ण करू शकलेली नाही. मग ही ध्येय त्यांची पूर्ण करणे बाकी असल्या कारणाने या परिषदेतील सहभागी सदस्यांनी, जे 1100 सदस्य या परिषदेमध्ये सहभागी आहेत, या 1100 सदस्यांनी सन 2015 पर्यंत सर्वांसाठी शिक्षण हे उद्दिष्ट साध्य करण्याचा पुनरुच्चार केला आणि दकार कृती समितीचा जो एक आकृतीबंध आहे, दकार फ्रेमवर्क फॉर ऍक्शन, तो इथे स्वीकृत केला गेलेला आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की सर्व बालक असतील, युवक असतील, प्रौढ असतील, यांच्या ज्या शिक्षणविषयक गरजा आहेत, या शिक्षणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी 6 उद्दिष्टे यांनी सुद्धा मांडलेले आहेत. दकार फ्रेमवर्क फॉर ऍक्शन या कमिटीने सुद्धा 6 उद्दिष्टे प्रतिपादन केलेली आहेत. त्याचबरोबर या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी जे असणारे अन्य बाबी आहेत व इतर ज्या आवश्यक असणाऱ्या संघटनांशी समन्वय आहे, हे समन्वय साधण्याची जबाबदारी ही पूर्णपणे युनेस्को वरती सोपवण्यात आलेली आहे. म्हणजे सर्वांमध्ये परत एकदा एकोपा निर्माण करणे आणि समन्वय साधणे, कोऑर्डिनेशन निर्माण करणे, ही जबाबदारी युनेस्को वरती सोपवण्यात आलेली आहे. आणि तेव्हा जी 6 ध्येय त्यांनी स्वीकृत केलेली होती, या 6 ध्येयांचा विचार आता आपण करणार आहोत. त्याच्यामधील पहिलं जे ध्येय आहे ते ध्येय आहे प्राथमिक किंवा प्रारंभिक बाल्यावस्थेतील संगोपन आणि शिक्षणाचा विकास करणे. म्हणजे जी बालकांची असणारी प्रारंभिक बाल्यावस्था आहे, म्हणजे जनरली 1 ते 6 वर्षाचा जो कालखंड आहे, त्यांचं वयोगटाचा कालखंड आहे, की या कालखंडामध्ये, या वयोमानामध्ये, या वयामध्ये त्या बालकांचं संगोपन कसं करावं, त्यांचं संगोपन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी कुठल्या आहेत, यांचा विकास करणे आणि शिक्षणाचा विस्तार करणे. म्हणजे हे ध्येय कशामुळे मांडलं? कारण 1990च्या ज्या कॉन्फरन्समध्ये, जागतिक परिषदेमध्ये जो काही निर्णय घेण्यात आला होता, जे ध्येय समोर ठेवण्यात आलं होतं की येणाऱ्या 25 वर्षामध्ये म्हणजे सन 2015 पर्यंत सर्वांना शिक्षण द्यायचे आणि महिलांच्या शिक्षणाचा टक्का सुद्धा 50% आणायचा. परंतु 10 वर्षानंतर सुद्धा हे ध्येय कुठेतरी पूर्ण झालेलं दिसलं नाही. बऱ्याचशा राष्ट्रांमध्ये याच्या संदर्भात कुठलंही काम झालेलं दिसलं नाही. म्हणून त्यांनी ही ध्येय परत त्या ध्येयांचा पुनरुच्चार केलेला आहे आणि ती ध्येय मांडण्याचं काम केलेलं आहे की प्रारंभिक बाल्यावस्थेतील संगोपन आणि शिक्षणाचा विस्तार, हे एक ध्येय त्यांनी समोर ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरवणे. जगभरातील सर्व राष्ट्रांमधील बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण प्राप्त झालं पाहिजे, शिक्षण दिलं गेलं पाहिजे, हे सुद्धा ध्येय परत एकदा या दकार फ्रेमवर्क फॉर ऍक्शन या समितीने सुद्धा ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर युवक असतील किंवा प्रौढ व्यक्ती असतील, या व्यक्तींना जीवन कौशल्य आणि शिक्षणातील कौशल्य मिळवण्यासाठी प्रोत्साहन देणे, म्हणजे रोजगार निर्मितीला चालना देणे, असं सुद्धा आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे जीवन कौशल्यांचा विकास घडवून उत्तम नागरिक घडवणे आणि शिक्षणाद्वारे कौशल्यांचे दृढीकरण करून किंवा त्या शिक्षणाद्वारे नागरिकांमध्ये कौशल्य रुजवून रोजगाराच्या उत्तम संधी निर्माण करणे व कार्यकुशल असे मनुष्यबळ तयार करणे, हे सुद्धा ध्येय या समितीने समोर ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर प्रौढ साक्षरतेचे प्रमाण 50% वाढवणे, म्हणजे जे 1990च्या जागतिक परिषदेमध्ये मांडण्यात आलेलं होतं तेच ध्येय परत यांनी इथे कंटिन्यू केलेलं आहे की प्रौढ शिक्षणाचं प्रमाण हे कमीत कमी 50% तरी वाढलं पाहिजे किंवा 50% वाढलं पाहिजे. अशा प्रकारची ध्येय यांनी इथे मांडण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर 2005 सालांपर्यंत लिंगभाव म्हणजे जे जेंडर इक्वॅलिटी आहे ती स्थापन करणे किंवा ज्याला आपण म्हणतो की लैंगिक स्वरूपावरती जो भेदभाव केला जातो
तो भेदभाव नष्ट करणे आणि 2015 सालापर्यंत जेंडर इक्वॅलिटी लैंगिक समानता स्थापन करणे. म्हणजे 2000 साली यांनी हा ध्येय मांडलेला आहे. तर 2000 सालापासून पुढील 5 वर्षाच्या काळामध्ये लैंगिक भेदभाव जो आहे तो भेदभाव पूर्णपणे नष्ट करायचा आहे आणि त्याच्या पुढील 10 वर्षामध्ये लैंगिक समानता जेंडर इक्वॅलिटी स्थापन करायची आहे, असं एक ध्येय यांनी इथे मांडलेलं आहे. त्याच्यानंतर शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे. जे शिक्षण दिलं जातं त्या शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये वाढ करणे, गुणवत्ता सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून उत्तम नागरिक घडवणे, अशी ही 6 ध्येय या डकार फ्रेमवर्क फॉर ऍक्शन 2000 यांनी सुद्धा मांडलेले आहे. त्याच्यानंतर पुढचा जो एक जागतिक पातळीवरील प्रयत्न आहे तो आपल्याला म्हणता येईल की युनायटेड नेशन्स स्टँडर्ड रूल्स ऑन द इक्विलायझेशन ऑफ ऑपॉर्च्युनिटीज फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज 1993. म्हणजे 1993 सालचा जो अक्षमता असणाऱ्या व्यक्तींना समान संधीचे संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमाणित नियम 1993 साली जे हे नियम मांडलेले आहेत, हे नियम सुद्धा आपल्याला इथे त्यांचा सुद्धा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की ह्याच्यातला जो नियम क्रमांक 6 आहे, हा नियम क्रमांक 6 महत्वपूर्ण आहे आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे की अक्षमता असणारी जी बालकं आहेत, म्हणजे अपंग बालकं आहेत, या अपंग बालकांना, अपंग असणाऱ्या युवकांना, अपंग असणाऱ्या प्रौढांना शिक्षणाचे समान हक्क आहेत आणि सामान्य शिक्षण व्यवस्थेमध्ये एकात्मिक प्रकारे त्यांना शिक्षण दिलं जावं. असं कशात म्हटलेलं आहे की संयुक्त राष्ट्रसंघाने जे अक्षमता असणाऱ्या व्यक्तींसाठी जे शिक्षणाचे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांमध्ये असं म्हटलेलं आहे. कधीच्या 1993 सालीच्या ह्या नियमांमध्ये हे नमूद केलेलं आहे. आणि मग आता एक विचार करा की 1993 साली जो नियम मांडला होता त्या नियमाची अंमलबजावणी आपण कधी केली? 2009च्या जो आपला शिक्षणाधिकार कायदा आहे या शिक्षणाधिकार कायद्यामध्ये त्याची आपण अंमलबजावणी केली आणि 1 एप्रिल 2010 पासून हा नियम आपण भारतामध्ये लागू केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉलिसी आहे इंटरनॅशनल लेवलवरती ती आहे, त्याला आपण म्हणू शकतो की सालामांका येथील जो आराखडा आहे, द सालामांका स्टेटमेंट अँड फ्रेमवर्क फॉर ऍक्शन ऑन स्पेशल नीड्स एज्युकेशन 1994. म्हणजे 1994 सालचा विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या शिक्षणासाठीचा सालामांका आराखडा. म्हणजे हा आराखडा जो आहे या आराखड्यामध्ये काय म्हटलेलं आहे की हा आराखडा 7 जून 1994 रोजी मांडलेला आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे स्पेनमधील सालामांका नावाचं शहर आहे या शाहरामध्ये ही जी परिषद होती ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. या परिषदेमध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व बालकांना त्यांची शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक, भाषिक आणि इतर परिस्थिती या सर्व बाबी विचारात न घेता प्रत्येक शाळेने त्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये प्रवेश देणे बंधनकारक आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेद न करता प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक प्रकारच्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला गेला पाहिजे. त्याच्यासोबतच अपंग बालक असतील, त्याच्यानंतर प्रज्ञावान बालके असतील, रस्त्यावरील काम करणारी वेठबिगारी समाजातील बालके असतील, भटक्या जमातीची बालके असतील, भिन्न भाषा, भिन्न वंश, अल्पसंख्याक बालकं असतील, वंचित बालके असतील, सीमा भागातील बालके असतील, या सर्व बालकांचा शिक्षण प्रक्रियेमध्ये समावेश करून घेतला पाहिजे असं या सालामांका परिषदेमध्ये म्हटलं आहे. आणि यांनी काही घोषणा केलेल्या आहेत, तर त्या घोषणा आपण पाहणार आहोत. त्याच्यातली पहिली घोषणा आहे की प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे.
त्या प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार हा असलाच पाहिजे किंवा तो त्याला मिळणं आवश्यकच आहे. त्याच्यानंतर दुसरं ती घोषणा अशी आहे की प्रत्येक मुलाला अद्वितीय वैशिष्ट्ये, आवडीनिवडी, क्षमता या सर्व गोष्टींनुसार शिक्षण देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि याच्यानुसार त्यांना शिक्षणाच्या सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर शिक्षण प्रणालीची रचना असेल, शैक्षणिक कार्यक्रमातील विविधता असेल, या सर्व बाबी सुद्धा इथे लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्याची सुद्धा अंमलबजावणी केली गेली पाहिजे. हे एक याच्या बाबतचं ध्येय त्यांनी मांडलेलं होतं. त्याच्यानंतर यांनी परत ध्येय मांडलं की शिक्षणाची गुणवत्ता वाढवली पाहिजे. म्हणजे शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रत्येक परिषदेमध्ये कुठे ना कुठे चर्चा झालेलीच आहे, कारण शिक्षणाची गुणवत्ता ही त्या त्या काळामध्ये तितकीशी सुधारलेली आपल्याला दिसत नाही. म्हणून शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे या मुद्द्यावरती किंवा हे जे ध्येय आहे, हे ध्येय किंवा ही घोषणा या सालामंका परिषदेने सुद्धा केलेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण जे सर्वसमावेशक शिक्षणासंदर्भातील जागतिक पातळीवरती झालेले जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांचा आपण अभ्यास केलेला आहे.